मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 तारखेला औरंगाबादची महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला ज्या ज्या लोकांनी औरंगाबादमध्ये भ्रष्टाचार केला, ज्या ज्या लोकांनी औरंगाबादची तिजोरी खाली केली आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या नावाचे पैसे खाऊन स्वतःचे घर आणि खिसे भरण्याची कामं केली, त्या लोकांना सत्तेच्या बाहेर फेकून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणायची वेळ आलेली आहे. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की आपल्या समोर जे उमेदवार उभेत, भाजपचे असो किंवा काँग्रेसचे असो, पहिले काँग्रेस बद्दल सांगतो. ये अंदर की बात है कि कांग्रेस हमारे साथ है. आणि दुसऱ्या बाजूला भाजप आहे. भाजपचे नगरसेवक जर आपण बघितलं तर दारूचे धंदे चालवणं, मटक्या सट्ट्याचे धंदे चालवणं, लोकांना मुलांना व्यसनं लावणं आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणं हा भाजपाच्या नगरसेवकाचा आणि पक्षाचा इतिहास आहे. आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभेत, जे तुमच्यासाठी लढण्यासाठी, तुमच्या कामं करण्यासाठी आणि तुमची सेवा करण्यासाठी 24 तास हजर राहणार आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पैसे, लुटारू, दारू, ड्रग्ज, मटका सट्टापेक्षा तुमची कामं करणारे आणि तुमच्यासाठी लढणाऱ्या उमेदवारांना विजयी करा, म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. आणि वंचित बहुजन आघाडीच्या चारही उमेदवारांकडनं मी आपल्या सर्वांना गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर सर्वात पहिले दारूचे धंदे, अड्डे, ड्रग्सचे अड्डे बंद करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आपल्या वॉर्डमध्ये करणार आहे. प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. आणि घरकुलच्या यादीमध्ये प्रत्येकाचं नाव टाकण्याचं काम आणि ज्यांचं ज्यांचं नाव घरकुलच्या यादीमध्ये आले त्यांना घरकुल मार्फत एक घर देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी इथे निश्चितच करणार आहे मित्रांनो. आणि हेच बोलत असताना मला एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची की इथे तिकीट वाटप जेव्हा झालं तेव्हा तिकीट वाटपामध्ये आपण बघितलं असेल की भाजपने पैसे घेतले. किती रेट चालू होता माहितीये का भाजपचा एका तिकिटाचा? 15 लाख रुपये मिळतो. आता तुम्ही मला सांगा की जर एक माणूस 15 लाख रुपये एका तिकीट मेळाव्याला देतो, त्याच्यानंतर अजून एक 15-20 लाख खर्च करतो निवडणूक लढण्यासाठी, म्हणजे किती खर्च केले? 15 + 20 35. तर जर एका माणसाने 35 लाख खर्च केले निवडणूक लढण्यासाठी आणि तो उद्या नगरसेवक झाला तर तो सगळ्यात पहिले काय काम करणार आहे? ते 35 लाख वसूल करणार आहे. आणि मग 35 लाख वसूल करणारा माणूस पुढच्या 5 वर्षामध्ये तुमची सेवा करणार आहे, तुमची कामं करणार आहे का स्वतःचे 35 लाख वसूल करणार आहे? 35 लाख वसूल करणार आहे. आणि मग आता तुम्हाला ठरवायचंय की 35 लाख वसूल करणाऱ्याला का लोकांची कामं करणाऱ्याला आपण कोणाबरोबर आहात? कोणाबरोबर आहात आपण? वंचित बहुजन आघाडी बरोबर आणि लोकांची कामं करण्याबरोबर. आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना सांगायचंय की वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतंही तिकीट हे पैसे देऊन दिलं गेलेलं नाही. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना, मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि ज्या ज्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेतलेली आणि ज्या ज्या लोकांनी पक्षासाठी काम केलंय त्या लोकांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलंय. इकडे तिकीट पैशावरती मिळत नाही, इकडे तिकीट कार्यकर्त्याला संघर्षावरती मिळतं. हा पायंदा वंचित बहुजन आघाडीने उभा केलेला आज दिसतो. आणि हेच बोलत असताना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 50% जास्त युवकांना तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये केलंय. आणि तेच बोलत असताना आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष सतीश दादा हे स्वतः तिकीट घेऊन तुमच्या सर्वांसमोर उभे आहेत. पण वंचित एवढ्याच थांबली नाही. वंचितच्या युवक आघाडी अध्यक्षाला तिकीट दिलंच, पण ज्या काँग्रेसच्या युवक आघाडीच्या अध्यक्षावरती अन्याय झाला होता त्याला न्याय देऊन तिकीट देण्याचं काम सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय. आणि मित्रांनो, आता आपण ऐकलं असेल की आपल्या विरोधात खूप लोक येतात, प्रचार करतात, वेगवेगळ्या गोष्टी बोलतात.
एक माणूस म्हणतो इकडे येऊन प्रचारामध्ये की तुम्हाला नीळ पाहिजे का टीळ पाहिजे. त्या माणसाला सांगा की आम्ही बाबासाहेब पण मानतो, छत्रपती शाहू महाराज पण मानतो, छत्रपती शिवाजी महाराज पण मानतो, म्हणून तू जो नीळ आणि टीळचा खेळ लावलाय तो तुझ्या घरी जाऊन खेळ, आमच्या वॉर्डात हा चालणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण एक व्हिडिओ आत्ताच ऐकला, ऑडिओ ऐकला. एक माणूस म्हणतोय मांगांना, मारांना आणि मुसलमानांना मरू द्या. मरू द्या तर मरू द्या, पण एक गोष्ट सांगतो, मार झाले, मांग झाले, मुसलमान झाले, बड्याचं आणि मटण खाऊन मोठे होतात. मरू द्या तर मरू द्या, पण मारायला उतरलं ना तर साल्यांना सोडणार नाही एवढं म्हणून थांबतो आज इथे. आणि आज वंचित बहुजन आघाडीकडनं असे उमेदवार उभे जे आपल्या सर्वांसाठी लढत राहतात, ताकदीने उभे राहतात आणि कोणताही अन्याय अत्याचार झाला तर आपल्या सर्वांसाठी धावून येतात. मला एक गोष्ट सांगा, आपण सर्व या एरियामध्ये राहता, या वॉर्डामध्ये राहता, सर्वात पहिले कोणता प्रॉब्लेम झाला तर कोणाला फोन करता? सतीश भाऊ. कोणती अडी अडचण आली, कोणता समोरनं गुंडा आला, पहिला फोन कोणाला जातो? सतीश भाऊ. पोलिसाची गाडी आली तर पहिला फोन कोणाला जातो? सतीश भाऊला. आणि अशी लोक आपल्यासाठी मेहनत करणारे, आपल्यासाठी लढणारे उभे. त्याच्याहून महत्वाचं मला तुम्हाला 2-3 गोष्टी आठवण करून द्यायची. आपल्याला आठवत असेल की या महाराष्ट्रातलाच नाही तर ह्या भारतातला सर्वात पहिला मोर्चा RSSच्या कार्यालयावरती काढायला कोणी हिंमत दाखवली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवली होती. आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख आयोजक तिकडे मार्गदर्शन केलं, त्यांनी भाषण केलं आणि अख्ख्या मोर्चाचं नियोजन केलं. त्याच्यामध्ये पुढाकार होता तर तो सतीश दादांचा होता. आणि समोर तुमच्या पळकुटे उमेदवार असतील, पण आमचे उमेदवार RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढणार आहेत. आणि तुम्हाला अजून एक आठवण करून द्यायची मित्रांनो, तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशी आठवत असतील आणि सोमनाथ सूर्यवंशींबरोबर काय झालं हेही आठवत असेल. पण त्यातल्या 1-2 गोष्टी मला तुम्हा सर्वांना सांगायच्या की जेव्हा परभणीमध्ये सर्वात पहिले मॉब लिंचिंग, पोलिसांची अटॅक झाला आणि पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन झालं आणि पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं की लगेच परभणीत पोच. सकाळी सकाळी निघालो, परभणीसाठी निघालो. कोणालाही फोन केला नव्हता की या माझ्या बरोबर, आपल्याला परभणीमध्ये जायचंय. पर परभणीमध्ये शिरता शिरता मागे एक औरंगाबादची गाडी जॉईन झाली आणि परभणीमध्ये शिरल्यावर मला कळलं की औरंगाबादची टीम तातडीने तिकडे सतीश भाऊ हे घेऊन पोहोचले होते सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून द्यायला. हा किस्सा तिकडे संपत नाही. सोमनाथ सूर्यवंशींना बेदम मारहाण झाली, पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाली आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी ही डिमांड केली होती की कोर्टामध्ये सिद्ध करायला की सोमनाथ सूर्यवंशींना मारहाणीमध्ये मृत्यू झालाय. बाळासाहेब म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा करा. परभणीचे पोलीस म्हणाले की आमच्याकडे लॅबोरेटरी नाहीये, आम्हाला इकडे पोस्टमॉर्टम कॅमेरावरती नाही करता येणार. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले काही फरक पडत नाही, औरंगाबादला येऊन करा. परभणीचे पोलीस इतके हरामखोर निघाले की त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह एका गाडीमध्ये टाकून ती गाडी सगळीकडे फिरवण्याचा प्रयत्न केला. हे औरंगाबादची टीम होती, सतीश भाऊंची टीम होती, ज्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. ती गाडी थांबवली, ती गाडी थांबवून पोलिसांचा ताफा अडवला, पोलिसांचा अख्खा ताफा फिरवला, तो औरंगाबादमध्ये आणला. औरंगाबादमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत आणि सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालाय. जर ती गाडी तिकडनं फिरवली नसती, जर ती गाडी आज औरंगाबादमध्ये घेऊन आले नसते सतीश दादा, तर बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशींसाठी लढू नसते शकले, त्यांच्याकडे तो पुरावा नसता. हा इतिहास आपण सर्वांनी समजून घ्या. पण सतीश दादांपेक्षा, बाळासाहेब आंबेडकरांपेक्षा आणि वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांपेक्षा सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्यामध्ये अजून एका व्यक्तीचा खूप मोठा वाटा होता, सिंहाचा वाटा होता. तुम्हाला नाव माहितीये त्यांचं?
नाव माहितीये कोणाला त्यांचं? विजयाबाई सूर्यवंशी त्यांचं नाव. सोमनाथ सूर्यवंशींच्या आई. जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टामध्ये सोमनाथ सूर्यवंशींची केस घेऊन गेलेले आणि जेव्हा इकडच्या सरकारला हे दिसत होतं की बाळासाहेब आंबेडकर ती केस जिंकणार आहेत, तेव्हा सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्याकडे भाजपची लोक 1 कोटी रुपये घेऊन गेले. किती? 1 कोटी. आता सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या आई ह्या वडार समाजामधून येतात. परभणीमध्ये अतिशय बिकट समाजामध्ये राहतात. आपल्या वस्तीची परिस्थिती 100 पट चांगली अशा परिस्थितीमधनं ते येतात. त्यांनी काय, त्यांच्या अख्ख्या कुटुंबांनी त्यांच्या मागच्या 10 पिढ्यांनी 1 कोटी रुपये नसतील बघितले. पण तुम्हाला माहितीये विजयाबाई सूर्यवंशींनी काय केलं? तुम्हाला माहितीये सोमनाथच्या आईनी काय केलं? जेव्हा भाजपची लोक त्यांच्याकडे 1 कोटी रुपये घेऊन पोचलेले, तेव्हा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी ते पैसे उचलले आणि त्या भाजपवाल्याच्या तोंडावर फेकून मारले होते. आणि त्या ह्या म्हटल्या होत्या की तुमच्या जातीवादी आणि मनुवादी वृत्तीमुळे आज माझ्या मुलाचा जीव गेलाय. तुमचे पैसे घेऊन माझा मुलगा तर परत नाही येणार, पण तुमच्या पिलाला बेईमान झाले, तुमच्या पैशाला बेईमान झाले तर बाळासाहेब आंबेडकर माझ्या मुलाला न्याय नाही मिळवू शकणार. हा आज सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी आपल्या सर्वांसमोर एक पायंदा उभा केलाय. आणि इकडच्या तमाम नागरिकांना मला हे सांगायचंय की जर सोमनाथ सूर्यवंशी 1 कोटी रुपये भाजपच्या तोंडावर फेकू शकतात, तर जर इकडे कोणी 50, 500, 1000 घेत असेल तर तो सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा अपमान आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचा कोणताही कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा अपमान हा कदापि सहन नाही करणार, हे मी आपल्या सर्वांसमोर सांगत असतो. म्हणून जर कोणी 50, 500, 1000, 2000 ची पाकिटं घेऊन आपल्या एरियामध्ये आलं तर 1 मिनिट फक्त सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयाबाई सूर्यवंशींचा विचार करा. विचार करा की त्या बाईंनी काय सामोरे गेले, त्या बाईंनी काय कठीणाईनी ते पैसे परत मारले. आणि आज जर आपण पैसे घेऊन बेमान झालो, आज जर आपण पैसे घेऊन विकलो गेलो, तर आपण इतक्या आंबेडकरवादी चळवळीला आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या संघर्षाचा अपमान करतोय. ही गोष्ट आपण सर्वांनी विसरू नका, एवढीच मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना आपल्या वॉर्डामधनं फक्त सतीश भाऊच नाही उभे, त्यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडीकडनं जगताप, अनुजा अहमद, तसंच सुनीता रामराव चव्हाण आणि रवी भिकाजी चव्हाण प्रेम हे वंचित बहुजन आघाडीकडनं उभे. आपल्याला यांची निशाणी माहितीये? मला ऐकून आहेत, मोठ्याने बोला. यांची निशाणी काय? यांची निशाणी काय? मनुवाद की छाती पर वंचितों का सिलेंडर, बीजेपी की छाती पर वंचितों का सिलेंडर, आरएसएस की छाती पर. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबतो. आपल्या इकडच्याच 3 गल्ल्या या 4 गल्ल्या का 3 गल्ल्या, 4 गल्ल्या या 25 क्रमांक प्रभागामध्ये त्यांचे उमेदवार आनंददादा आणि सोहेल भैया. पुढे त्यांचे उमेदवार सोहेल भैया आणि तसेच आनंददादा हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. यांचं चिन्ह सुद्धा गॅस सिलेंडर आहे. मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतांनी विजयी करा. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून द्या आणि ह्या औरंगाबादच्या महानगरपालिकेवरती आपण वंचित बहुजन आघाडीचा आणि तसाच आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा निळा झेंडा फडकूया. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.